नमस्कार मित्रांनो, आज आपण या आत्ता व्हिडिओमध्ये डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार म्हणजे त्यांचे कोणते असे विचार आहेत जे आपलं आयुष्य घडवण्यासाठी मदत करतात ते आपण आत्ता या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम असं म्हणतात की आपलं ध्येय साध्य करण्याकरता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ असे विचार येतात आणि त्याच विचारांनी ज्ञान वाढतं आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. फेलचा अर्थ फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग असाच आहे. कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते, कारण आज मी मागे वळून बघतो तर माझे मार्क्स मला हसवत नाही पण आठवणी हसवतात. या जगातील सर्वात उत्तुंग आयुष्य त्यांनाच मिळालेलं आहे ज्यांना ते यश मिळवण्याची अजिबातच शक्यता नसताना देखील त्यांनी ते यश मिळवण्यासाठी अथक असे प्रयत्न सुरूच ठेवलेत. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, झोपल्यावर दिसतात ती स्वप्न नसून स्वप्ने ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कधी झोपू देत नाहीत. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात. पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतात, पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम असं म्हणतात की सक्रिय व्हा, जबाबदारी घ्या आणि त्या गोष्टींवर काम करा ज्यावर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली करत आहात, हे नेहमी लक्षात ठेवा. काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य उज्ज्वलत असतो. ए.पी.जे. अब्दुल कलाम असं म्हणतात की अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषध आहेत. ए.पी.जे. अब्दुल कलाम असं म्हणतात की जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतःकरणातून निघत असते ना, जे खूप तीव्र देखील असते, त्यात खूपच जास्ती सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्यामधील सुप्त अशी क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणूनच कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात. आत्मनिर्भरतेमुळेच आत्मसन्मान मिळत असतो आणि याची आपल्याला जाणीव नसते. यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी कधी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेशच मिळेल. पण अपयशाच्या गोष्टी नक्कीच वाचा, कारण त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडियाज मिळतील. ए.पी.जे. अब्दुल कलाम असं म्हणतात की आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पाऊल पुढे असो. देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते आणि प्रार्थना त्या शक्ती आणि क्षमतांना बाहेर आणायला मदत करत असतात. चला, आज आपण येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी त्याग करूया. जेव्हा तुमची सही ऑटोग्राफ बनते तेव्हा तुम्ही यशस्वी झालात असंच समजा. त्रास हा यशाचा सार आहे. देशातील सर्वोत्तम लोके हे सर्वात शेवटच्या बाकावरच सापडतात. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार असे आहेत की भांडवल उद्योग हे मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे. विचार हे भांडवल, उद्योग हे मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे. समस्या आणि कठीण परिस्थिती ही देवाने आपल्याला मोठं बनवण्यासाठी दिलेली संधी असते आणि यावर माझा ठाम विश्वास आहे. स्वप्न सत्यात उतरवण्या अगोदर प्रथम त्यात तुम्हाला बघावे लागते. ए.पी.जे. अब्दुल कलाम असं म्हणतात की तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात की मी नेहमी हँडसम कसा दिसेल, म्हणजे मी हँडसम व्यक्ती नाही आहे, पण मी माझे हँड्स कोणीतरी गरजूंना मदत म्हणून देऊ शकतो. ही सुंदरता, हेच विचार हीच सुंदरता आपली मनात असली ना,
तर ते खरं शिक्षण दाखवतं. चेहऱ्यावरचं तेजस्वीपणा, हँडसमपणा तेवढा महत्त्वाचा नसतो, जेवढी मनात आपली सुंदरता असते. आपली सुंदरता आपल्याच विचारातून झळकत असते. आपल्या सर्वांमध्ये एकसमान अशी प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एका मनाने ध्येयाकडे समर्पित असायला हवं. आकाशाकडे बघा, पण एकटे अजिबातच नाही आहोत. सर्वस्व ब्रह्मांड तुमचे मित्र आहे, पण ते भरभरून त्यालाच देतं जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो. यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती याची अत्यंत गरज असते. आयुष्याचा खेळ हा खूपच अवघड आहे. तुम्हाला ते माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्काने जिंकता येईल. तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधी अपयशी सुद्धा होणार नाही. APJ अब्दुल कलाम म्हणतात, तुमच्या नोकरीवर प्रेम करा, पण कंपनीवर करू नका. कारण तुम्हाला कधीच कळणार नाही, तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करणं सोडून देईल. एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे, पण त्याला जिंकणं खूप अवघड असतं. इंग्रजी शब्द एंडचा अर्थ शेवट नसून एफर्ट्स नेव्हर डाय, म्हणजेच प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतो. तर नो म्हणजे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी असा होत असतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका. कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झाला तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल ना, तर प्रथम त्यांच्यासारखं जळावे लागेल. तुमच्या जीवनात कसलेही उतार चढाव आले तरी तुमचे विचार हेच तुमचे प्रमुख भांडवल असायला हवे. वाट पाहणाऱ्यांना तितकंच मिळतं जितकं प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा टॉपिकवर. धन्यवाद.